मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नवीन विद्यार्थ्यांची इच्छा नाही आहे जे प्रशिक्षण योजना आहे यामध्ये प्रशिक्षण घेण्याची। कारण या अगोदर जे प्रशिक्षण झालेलं आहे म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना सरकारकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही आहे। यासाठी भरपूर जे विद्यार्थी आहे आपल्या हक्कासाठी लढत आहे, परंतु त्यांना यामध्ये जे यश आहे हे यश मिळालेलं नाही आहे। कारण की एका न्यूजपेपरमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे। तर बघू शकता, बहिणींचे लाड भाऊ मात्र वाऱ्यावर। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला सरकारी ब्रेक। नागपूर विभागात केवळ 12 प्रशिक्षणार्थी, म्हणजे विचार करू शकता की नागपूर विभागामध्ये सध्या फक्त 12 प्रशिक्षणार्थी हे प्रशिक्षण घेत आहे। तर विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडका भाऊ म्हणून युवकांच्या गळ्यात माळ घालणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची निवडणुकीनंतर अक्षरशः वाताहत झाल्याचे चित्र आहे। बेरोजगार युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगारक्षम बनवण्याचा डंका पिटवणारी ही योजना आज नागपूर विभागात श्वास घेत असल्याची केवळ औपचारिक नोंद उरलेली आहे आणि विभागात शासकीय आस्थापनात सध्या अवघे 12 प्रशिक्षणार्थी कार्यरत असल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे। म्हणजे विचार करू शकता की ज्या लाडका भाऊ या योजनेमध्ये जेव्हा ही योजना सुरू झालेली होती तेव्हा 13,790 जे विद्यार्थी होते हे प्रशिक्षण घेत होते आणि आता सध्याच्या परिस्थितीत फक्त 12 प्रशिक्षणार्थी यामध्ये प्रशिक्षण घेत आहे। कारण की यामध्ये जेही बेरोजगार युवक युवती होते तर यांना शासकीय जेही कार्यालय होते त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ही एक योजना होती, परंतु यामध्ये आता सरकारने जो हात आहे यामधून झटकलेला आहे आणि यामध्ये सरकारी कार्यालय सोडून आता खाजगी आस्थापनांवर जबाबदारी ढकलून सरकार मोकळे झालेले आहे। तर असा सवाल आता बेरोजगार जेही तरुण तरुणी आहे यांनी सरकारकडे मांडलेला आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? कारण की यावरती अजूनही विद्यार्थी आपल्या हक्कासाठी लढत आहे, परंतु यांना अजूनपर्यंत त्यांचे जे यश आहे मिळालेले नाही आहे आणि मुख्यमंत्री म्हणा किंवा शासन यावरती कोणताही विचार करत नाही आहे। कारण की यामध्ये प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना नोकरीची आशा दाखवणारे संपूर्ण जे सरकार आहे यावरती आता कुठेही बोलत नाही आहे। तर नेमकी आता कोणती अपडेट येईल यासाठी अजूनही विद्यार्थी आपल्या हक्कासाठी लढत आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सध्या कोणतेही विद्यार्थी इच्छुक नाही आहे की प्रशिक्षण घेण्यासाठी, कारण की त्यांना माहिती आहे की ऑलरेडी जे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत परत आमचे सुद्धा तेच हाल होणार। त्यामुळे ते विद्यार्थी म्हणजे नवीन विद्यार्थी यामध्ये भाग घेण्यास इच्छुक नाही आहे। तर नेमकी आता कोणती अपडेट येईल? तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।